नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत नवीन अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे आणि अशा घटकातील उमेदवारांसाठी आता लेखी परीक्षेसाठीची तारीख जाहीर झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या तारखेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक 25 फेब्रुवारीचं एक नवीन परिपत्रक आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। सन 2024-25 या शिपाई भरती बाबत ही महत्वाची सूचना दिली आहे। काय म्हटले बघा, उपरोक्त विषयाला अनुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे। अशा घटकांची लेखी परीक्षा दिनांक 14/3/2026 लक्षात घ्या, म्हणजे 14 मार्च 2026 या दिवशी सकाळी 11 वाजता घ्यावायचे प्रस्तावित आहे। म्हणजे तुमची जी काही लेखी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कधी होणार आहे? 14 मार्च 2026 ला ही लेखी परीक्षा तुमची होणार आहे। त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षेसाठी 1:10 या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये तयार करून या कार्यालयास व महा आयटी विभागास दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत सादर करावी ही विनंती। म्हणजे तुम्हाला लेखी परीक्षा ही जी आहे, ज्या घटकांची शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे, अशा घटकांची जी काही लेखी परीक्षा ही कधी होणार आहे? 14 मार्च रोजी होणार आहे। ओके, आणि त्याचं प्रमाण बघा, 1:10 या प्रमाणात, म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे। आता कोण कुठले घटक आहेत बघा, लक्षात घ्या। पोलीस आयुक्त सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर अशा सर्व घटकांची जी काही लेखी परीक्षा ही 14 मार्च 2026 रोजी होणार आहे। अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।